या घडीची महत्त्वाची बातमी अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। जून महिन्यात ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणी बैठक होतीये आणि यामध्ये कार्याध्यक्ष पदासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। आदित्य ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष होतील असं सूत्रांकडून कळतंय। त्या दृष्टिकोनातून ठराव हा मांडला जाईल अशी माहिती आहे। सध्या कार्याध्यक्षपद हे अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, जे ऐकलंय त्यात कितपत तथ्य आहे? जून महिन्यामध्ये जे आहे ठाकरेंच्या पडेल या कार्यकारिणी बैठकीमध्ये आदित्य ठाकरे या कार्याध्यक्षपद देण्यात यावं याबाबतचा ठराव मांडला जाऊ शकतो अशा प्रकारची जी आहे ती मिळते। या आपण पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे। उमेश, तुमचा नेटवर्क इश्यू येतोय, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उमेशशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। जून महिन्यात ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणी बैठक होतीये आणि या बैठकीदरम्यान हा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे। उमेश, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय? ठाकरेंच्या शिवसेनेचं करण्याची बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे दिली जाऊ शकते आणि याबाबतचा ठराव मांडला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती आता समोर येते। याआधी जर आपण पाहिलं तर शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरे करत होते आणि त्यावेळेस जी जबाबदारी आहे, या पदाची जबाबदारी आहे ती उद्धव ठाकरेंकडे होती आणि या सगळ्या पक्षांवरती कंट्रोल जो आहे तो उद्धव ठाकरे करत होते। नेमणुका करणं, तिकीट वाटणं किंवा इतरही जे महत्वाचे निर्णय आहेत पक्षासंदर्भातले ते उद्धव ठाकरे घ्यायचे आणि त्यावेळेस ते कार्याध्यक्ष होते। आता पक्षप्रमुख आहेत आणि कार्याध्यक्षपद हे आता कोणाकडेच नाहीये। त्यामुळे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्यात यावं याबाबतचा ठराव मांडला जाईल। कारण या आता नुकत्याच निवडणुका पार पडल्या तरी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोणी निभावली असेल तर ती आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या निवडणुका पार पडल्यात। त्यामुळे आता ही जबाबदारी देऊन पक्षाची जी सर्व सूत्र आहेत ती आदित्य ठाकरेकडे दिली जात आहेत का, याकडे याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कारण महत्वाचे निर्णय कार्याध्यक्ष पदावरती असलेली व्यक्ती घेऊ शकतो, महत्वाचे बदल जे आहेत पक्षामध्ये ते घडून आणले जाऊ शकतात। त्याच्यामुळे एकूण आता सर्व धुरा जे आहे ते आदित्य ठाकरेकडे देण्याबाबतचा हा सगळा विचार जो आहे तो या बैठकीतून केला जाऊ शकतो। अगदी या सगळ्या संदर्भात ठराव मांडत असताना त्यापूर्वी काही बैठकीचं आयोजन केलं जाऊ शकतं का, याची कल्पना शिवसेनेतील इतर नेते पदाधिकारी यांना दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। एकूणच या सगळ्याविषयी ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेमकी काय कुजबूज आहे? सर्व बड्या नेत्यांमध्ये आणि सर्व जे पदाधिकारी आहेत आणि इतर जे महत्वाचे नेते मंडळी आहेत हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहेत। सध्या जर पाहिलं गेलं तर जून महिन्यामध्ये कार्यकारिणी बैठक होईल आणि त्यामध्येच हा महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो। तर ही सर्व महत्वाचं पद म्हणजे जे कार्यकारी अध्यक्ष कार्यकारी बाबतचं हे पद आहे त्या आदित्य ठाकरे यांना दिलं तर सर्व महत्वाची जबाबदारी जी आहे ती आदित्य ठाकरेंवर येणार आहे आणि त्यामुळे महत्वाच्या जबाबदाऱ्या असतील, महत्वाची निवड असेल किंवा महत्वाची पदं पक्षामध्ये कोणाला द्यायची आणि निवडणुकांबाबतची जी रणनीती आखली जाईल किंवा त्याबाबतचे जे निर्णय घेतले जाईल त्यामध्ये महत्वाचा जो सहभाग असेल तो आदित्य ठाकरेंचा असेल। त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचं अशी ही जून महिन्याची कार्यकारिणी बैठक आणि त्या बैठकीमध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।